इकडे काय करते बरं मी? हो, हो, सगळं सांगते. हाय, हॅलो, मी सोनाली. आज आहे ना ब्लॉग लेट आल्यामुळे सॉरी आणि ना आज आमच्याकडे आहे ना लग्नाची तयारी सुरू झाली होती. त्यासाठी जायचं होतं गावाकडं घरी. मग आहे ना आम्ही मस्त असं छान असे आवरून निघाले होते. जाताना आम्हाला ना रिक्षा किंवा बसने जायचं होतं. त्यासाठीच मी निघाले होते. आई पुढे गेले होते. आम्ही दोघी सोबत जाणार होतो. आणि तिकडे लवकर जाण्याचं ना कारण असं, की मग पुऱ्या लवकर करायच्या होत्या सकाळी. त्यासाठी आम्ही निघालो होतो. मस्त रिक्षाने गेलो तिथे आणि बस स्टँडवरती. तिथून आहे ना बसमध्ये बसून आम्ही गावाकडे निघालो होतो. बसचा प्रवास आहे ना पावसाळ्यात खूप छान असतो. पण मग त्यात बस वेळेवर भेटली तर एकदमच एकच नंबर असतं. पण मग जर वेळेवर नाही भेटली तर मग थोडंसं वाईट पण वाटतं या बाबतीत. तिथे गेल्यानंतर थोडासा पसारा होता तो आवरला. जेवण केलं मस्त उसळ-भात. त्यानंतर सर्व बसलेल्या होत्या. मग त्यांच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ काढला आणि ना त्या नाव घेताना पण व्हिडिओ येणार आहे. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ ब्लॉग पूर्ण बघा. त्यासाठी मी इथून सगळ्यांचे आहे ना व्हिडिओ घेत होते. एक-एक करून हा सगळ्यांनी म्हण. नावं घेतले. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून प्रवीण रावांचं नाव घेते टारल्यांची सून. धन्य ती जिजामाता जुने घडवले छत्रपती रवींद्र माझे पती मी त्यांची सौभागी होती. सासरे माझे प्रेमळ नंद माझ्या हौशी किरण रावांचं नाव घेते पुऱ्यांच्या दिवशी. इथे ना सर्व पुऱ्या करून झाल्या तर मग आम्ही बसलो होतो नंदा अन् ते सगळे सासू आम्ही सगळे बसलो होतो गप्पा मारत आणि पाहुणे पण आलेले होते त्यांच्याशी पण गप्पा मारत होतो. त्यानंतर आहे ना मग मस्त आहे ना आम्ही तिथून आहे ना निघालो. मग आहे ना नवरीबाईला आणायला जायचं होतं त्यासाठीच इथे गल्लूभाऊ चालले होते आणि त्यासाठीच गाडीला आहे ना नारळ फोडून चाकाखालून अंड फोडून घेणार होते. मग आहे ना ते सर्व चालू होतं. मग ते गेले. मग आम्ही ना मस्त लिंब तोडत होतो. आमच्या घरच्या झाडाचे लिंब आहे ना, ते तोडून झाले. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि घरी येताना ना आम्हाला एक आहे ना ट्रॅक्स भेटली. त्या ट्रॅक्सनीच येत होतो घरी येऊन आणि त्यानंतर मी मेडिकलमध्ये गेले. गोळी आणायची होती आणि ना जास्त पुऱ्या खाल्ल्यामुळे ना माझ्या पोटात भूक नव्हती म्हणून मी छान असं सूप केलं होतं.